आमची फ्लड लाईट खूप चांगल्या प्रकारे झगमगतीये आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये आपण चांगली सादरीकरण बघणार आहोत. त्या अगोदर आपल्या सर्वांना एंटरटेन व्हावं आपण सर्वजण आणि त्यासाठी पहिला एक डान्स शो आपण बघणार आहोत. त्यामुळे थोड्याच वेळात इथे गोपी सोलंकी आणि टीम दाखल होणार आहेत. आलेत का सर? जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया गोपी सोलंकी आणि डान्स ग्रुपचं. जोरदार टाळ्या प्लीज कम. गोपी सोलंकी आणि डान्स ग्रुप आपल्या समोर सादर करणार आहेत गणेश वंदना. आणि गणेश वंदना सादर करत असताना प्लीज डीजे मास्टर गणेश वंदना आहे आणि गणेश वंदना आय थिंक रेडी आहे. सो आपण गणेश वंदनाची सुरुवात करणार आहोत. चालू करण्या अगोदर टाळ्या झाल्या पाहिजेत की नको? आवाज नाही आला, खूप कमी आहे. जोरदार टाळ्या गोपी सोलंकी आणि डान्स ग्रुपचं. गणपती बाप्पा नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणीजन. पहिलं नमन आम्ही करीतो वंदन तुम्ही ऐका हो गुणीजन आम्ही करीतो कथन. तुम्ही ऐका हो गुणीजन आम्ही करीतो कथन. पहिलं नमन हो करीतो वंदन तुम्ही ऐका हो गुणीजन आम्ही करीतो कथन.
कशी वाटली सुरुवात? पुन्हा एकदा कशी वाटली सुरुवात? पिक्चर अभी भी बाकी है दोस्तों, ये खाली सुरुवात है. हा ग्रँड स्टार्ट होता जो गणेश वंदनेने केला. गोपी सोलंकी आणि टीम खूप खूप धन्यवाद. इतकं चांगले सादरीकरण आपण या ठिकाणी सादर केलं. सगळी आमची मंडळी इथे दहीहंडीचे थर बघण्यासाठी आले होते, तो दहीहंडीचा थरार बघण्यासाठी आले होते. पण सुरुवात काही अशी नृत्याने झाली आहे की इथून पुढचा धमाका काहीसा वेगळा असणार आहे. आणि हे संपूर्ण क्रेडिट जातं आमच्या त्या दोन A1 जोडीतील म्हणजे दोन बंधूंना, आशुदादा पाटील आणि रोहितदादा पाटील यांना. जोरदार टाळ्या त्या दोघांसाठी होऊन जाऊ द्यात, जे आज आपल्याला या मनेलपाडा नगरीमध्ये इतका मोठा पालघर जिल्ह्यातील दहीहंडी सराव शिबिर सोहळा घेऊन आलेले आहेत. दहीहंडी म्हणजे सण, दहीहंडी म्हणजे परंपरा आणि आता दहीहंडी म्हणजे खेळ. आता या स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर चोरहंडीचं सराव शिबिर झालं आणि सराव शिबिर झाल्यानंतर आता सगळ्यांना या खेळाद्वारे जिंकण्याची आतुरता लागली आहे. आता कोण जिंकणार हा किताब या पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी सराव शिबिराचा आपल्याला आजच्या रचनेमध्ये कळणार आहे. त्या अगोदर काही सादरीकरण आहेत. सन्माननीय महेशजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महेशजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपण, भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय महेश पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत. बघा जी गोविंद पथकं इथं आलेली आहेत. ऋतिक रेवाळे जी गोविंद पथकं इथं आलेली आहेत. त्याने ऋतिक रेवाळेकडे नाव नोंदणी करायची आहे. आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे.